चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय, स्कॉलरशिप तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। त्यातील आज समोरील भाग घेणार आहोत बघा आपण। मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोड मूळ संख्या हा भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत। बघा, सुरुवातीला घेऊयात आपण मूळ संख्या। मग तत्पूर्वी आपण मूळ संख्या समजण्यापूर्वी संख्येचे अवयव म्हणजे काय हे एक उदाहरण घेऊया। बघा, आता एक संख्या जर घेतली आपण 20, तर या 20 ला 1 ने भाग जातो, 20 ला 2 ने भाग जातो, 20 ला 4 ने भाग जातो, 20 ला 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो आणि 20 ने भाग जातो। म्हणजे थोडक्यात 20 ला ज्या ज्या संख्यांनी भाग जातोय त्या सर्वांना म्हणायचे 20 चे अवयव। मग 20 चे अवयव किती आहेत या ठिकाणी? 1 2 3 4 5 6 अवयव आहेत। चला तर पुढे घेऊया। बघा, ज्या संख्ये आता मूळ संख्या म्हणजेच काय, तर ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या असे दोनच अवयव असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। बघा, काय म्हटलं आपण? ज्या संख्येचे दोनच अवयव असतात, एक पहिला असते 1 आणि दुसरा असते स्वतः ती संख्या, असे दोनच अवयव असतात। मग ज्या संख्येचे दोनच अवयव असतात त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतोय। मग 1 ते 100 दरम्यान अशा एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या 25 आहे। बघा, मग आता मूळ संख्या काय म्हटलं आपण? तर 1 आणि स्वतः ती संख्या असे दोन अवयव असणाऱ्या संख्यांना मूळ संख्या म्हटलं। उदाहरणार्थ 2, मग 2 ला 1 ने भाग जातो, 2 ला 2 ने भाग जातो। 3 ला 1 ने भाग जातो, 3 ला 3 ने भाग जातो। 5 ला 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो। 7 ला 1 ने भाग जातो, 7 ने भाग जातो। म्हणजे थोडक्यात 2 चे अवयव किती आहेत? तर 1 आणि स्वतः 2। 3 चे अवयव 1 आणि स्वतः 3। 5 चे अवयव 1 आणि स्वतः 5। 7 चे अवयव 1 आणि स्वतः 7। म्हणजे थोडक्यात काय म्हटलं? आणखी एकदा मागे घ्या। तर ज्या संख्येचे 1 आणि स्वतः ती संख्या असे दोनच अवयव असतात त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतोय। आणि मग या ठिकाणी ह्या संख्यांना बघा, त्यांचे स्वतः 1 आणि स्वतः त्या संख्या असे दोनच अवयव आहेत त्या संख्यांना म्हटलं आपण मूळ संख्या। मग 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत। मग त्या कोणकोणत्या आहेत? तर मग डिव्हायडेशन मध्ये घेऊयात आपण। 1 ते 10 च्या दरम्यान बघा, 1 ते 10 च्या दरम्यान 2 3 5 7। 11 ते 20 च्या दरम्यान 11 13 17 19। 21 ते 30 दरम्यान 23 29। 31 ते 40 दरम्यान 31 37। 41 ते 50 दरम्यान 41 43 47। 51 ते 60 दरम्यान 53 59। आणि या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या पाठच करून ठेवा। म्हणजेच बघा, 1 ते 10 च्या दरम्यान म्हटलं तर लगेच 2 3 5 7। 11 ते 20 दरम्यान जर म्हटलं तर 11 13 17 19। त्यानंतर 21 ते 30 दरम्यान म्हटलं तर 23 29। 31 ते 40 दरम्यान 31 37। 41 ते 50 दरम्यान 41 43 47। त्यानंतर 51 ते 60 दरम्यान 53 59। अशा प्रकारे या मूळ संख्या पाठच करून घ्या। समोर घ्या। 61 ते 70 दरम्यान 61 67। 71 ते 80 दरम्यान 71 73 79। 81 ते 90 दरम्यान 83 89।
91 ते 100 दरम्यान 97, अशा टोटल 25 संख्या त्या 1 ते 100 दरम्यान मूळ संख्या आहेत. बघा मग ह्यामध्ये जर म्हटलं तर आणखी काही फॅक्ट आहेत तर तेवढे महत्वाचे लक्षात असू द्या. तर 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. म्हणजे ज्या टोटल मूळ संख्या आहेत का त्यामध्ये 2 ही एकमेव मूळ संख्या समसंख्या आहे. म्हणजे समसंख्या असून ती मूळ संख्या आहे. इतर टोटल मूळ संख्या त्या टोटल विषम संख्या आहेत. हे महत्वाचे या ठिकाणी लक्षात राहू द्या. मग आता प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात तर प्रश्न क्रमांक 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहे ते आपण सुरुवातीलाच बघितलं. तर 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या 25 आहे. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे तर 1 ते 10 ह्यांच्या दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज किती. मग मुळात त्या मूळ संख्या कोणकोणत्या तर 2, 3, 5 आणि 7. ह्याची बेरीज किती तर मग बेरीज करून बघूया. बघा 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. 2 अधिक 3 5 अधिक 5 10 अधिक 7 17. मग ह्यांची बेरीज किती 1 ते 10 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज 17. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी उत्तर आहे. नेक्स्ट मध्ये बघा 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आपण बघितली. आता समोर घेऊया 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती असेल. मग सुरुवातीला आपण 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या शोधूया आणि मग त्यांची बेरीज करूया. बघा मग 1 ते 20 पर्यंत सुरुवातीला 1 ते 10 पर्यंत म्हणजे 2, 3, 5, 7. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत 11, 13, 17 आणि 19. या सर्वांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे. बघा मग सुरुवातीला 2 ते 7 पर्यंत 2 अधिक 3 5, 5 10 आणि 7 17. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 17 आली. त्यामध्ये समोरील ऍड करूयात आणखी. मग 17 अधिक 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19. बघा मग 1 7 1 8 3 11 7 18 आणि 9 27. 27 से 7 हातचे आले 2. मग 2 1 3 4 5 6 7. म्हणजेच आपल्याला 1 ते 20 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज आलेली आहे बघा 77. तर ऑप्शन मध्ये आहे बघा ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे. बघा आता 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या जर म्हटलं तर सुरुवातीला 1 ते 10 पर्यंत काय सांगतात 2, 3, 5, 7. 11 ते 20 पर्यंत 11, 13, 17, 19. 21 ते 30 पर्यंत 23, 29. 31 ते 30 पर्यंत 31, 37. त्यानंतर 41 ते 50 पर्यंत 41, 43, 47. मग एकूण किती आहेत मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे एकूण 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या आहेत बघा 15. म्हणजे उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट मध्ये घेऊया
पुढीलपैकी मूळ संख्या कोणती? आता फक्त मूळ संख्या शोधूया. बघा 25 ही मूळ संख्या आहे का? नाही. त्यानंतर 30 मूळ संख्या आहे का? नाही. 63 मूळ संख्या आहे का? नाही. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 37 ही मूळ संख्या आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, मूळ संख्येचे अवयव फक्त किती असतात? फक्त 2 अवयव असतात. म्हणजे 1 व स्वतः ती संख्या, असे 2 अवयव असतात. आणि मग संयुक्त संख्या म्हणजेच काय? तर आपण समोर घेऊयात. म्हणजे बघा 25 30 आणि 63 या संयुक्त संख्या आहेत. मग संयुक्त संख्या म्हणजेच ज्या संख्येचे किमान 3 किंवा 3 पेक्षा जास्त अवयव असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतोय. तर स्टेप बाय स्टेप आपण समोर घेणार आहोत. पुढीलपैकी मूळ संख्या नसणारी संख्या शोधा. बघा काय या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. मूळ संख्या नसणारी म्हणजे थोडक्यात संयुक्त संख्या शोधायची ना. काय करायचं आपल्याला? मूळ नको आहे अशी संख्या शोधायची. मग सुरुवातीला मूळ संख्या शोधूया. कोणकोणत्या आहेत? बघा 67 मूळ संख्या. त्यानंतर जर म्हटलं तर 83 मूळ संख्या. त्यानंतर 97 मूळ संख्या. आणि जी 57 आहे ही मूळ संख्या नाही आहे. आणि मग आपल्याला काय शोधायचं? तर मूळ संख्या नसणारी संख्या शोधायची. आणि तीच आहे बघा या ठिकाणी 57. म्हणजे 57 चे हे 2 पेक्षा जास्त अवयव आहेत. म्हणजे मिनिमम 3 किंवा 3 पेक्षा जास्त अवयव आहेत. म्हणून 57 ही या ठिकाणी संयुक्त संख्या आहे. पण आपल्याला काय म्हटलं? मूळ नसणारी म्हणजे जी संयुक्त असेल तर अशी संयुक्त संख्या या ठिकाणी आहे बघा 57. नेक्स्ट मध्ये घ्या. पुढीलपैकी कोणती निश्चितपणे मूळ संख्या आहे? आता मात्र शोधावयाची मूळ संख्या. मग मूळ संख्या जर म्हटलं तर 45 नाही, 57 नाही, 77 नाही. तर या ठिकाणी मूळ संख्या आहे बघा 53. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल 53. नेक्स्ट 1 ते 100 दरम्यान एकूण किती समसंख्या या मूळ संख्या आहे? बघा या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. 1 ते 100 दरम्यान एकूण किती समसंख्या म्हणजे त्या सम असाव्या आणि मूळ असाव्या. मग एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे आणि ती म्हणजे 2. मग काय या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर 2 1 ते 100 दरम्यान किंवा सर्व मूळ संख्यांमध्ये सुद्धा एकमेव 2 ही समसंख्या मूळ संख्या आहे. नेक्स्ट मध्ये घेऊयात आता आपण संयुक्त संख्या. मग थोडक्यात बघा ज्या संख्येचे 1 ती संख्या या व्यतिरिक्तही अवयव असतात त्या संख्येस संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे 1 हा तर अवयव असतेच, स्वतः ती संख्या हाही अवयव असते, पण या व्यतिरिक्तही अवयव असतात. बघा या व्यतिरिक्तही आणखी अवयव असतात. मग ज्या संख्येचे असे अवयव असतील त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतोय. मग संयुक्त संख्येचे अवयव किती असतात? तर किमान 3 किंवा 3 पेक्षा जास्त व किती असू शकतात. जसे की उदाहरणार्थ 1 2 ही मूळ संख्या घेतोय आपण. समजून घ्या 2 ही मूळ संख्या आहे, पण 2 ला 1 ने भाग जातो, 2 ला 2 ने भाग जातो. मग किती अवयव आले? 2च आले. जर किमान आणि कमान, कमीत कमी आणि जास्तीत जास्त जर 2 अवयव असतील तर ती संख्या मूळ संख्या असते. मग या व्यतिरिक्त आता आपण घेतोय संयुक्त संख्या. मग त्याचे 3 कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त किती? उदाहरणार्थ 4. मग 4 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. म्हणजे किती अवयव आले? 1 2 3
ही सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे, बरोबर आहे. आणि मग समोर त्यापेक्षा मोठ्या जास्त किंवा कितीही असू शकते. पण संयुक्त संख्येचे किमान अवयव 3. त्यानंतर 6. 6चे जर म्हटलं तर 1, 6ला 1 ने भाग जाते, 2 ने भाग जाते, 3 ने भाग जाते, त्यानंतर 6 ने भाग जाते. बघा, म्हणजे थोडक्यात काय, जर किमान 3 किंवा 3 पेक्षा जास्त अवयव जर असतील तर त्या संख्येला म्हणावे संयुक्त संख्या. बघा, त्या संख्येला म्हणावे संयुक्त संख्या. आणि फक्त जर 2च अवयव असतील तर त्या संख्येला म्हणावे बघा मूळ संख्या. चला तर नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा, संयुक्त संख्येचे किमान 3 अवयव असतात. आपण आताच बघितलं, किमान 3 किंवा 3 पेक्षा जास्त कितीही असू शकतात. मूळ संख्या म्हटलं तर मूळ संख्येला फक्त 2 अवयव. मग 12चे अवयव शोधूयात आपण. बघा, 12चे अवयव म्हणजे या 12ला 1 ने भाग जाते, 2 ने भाग जाते, 3 ने भाग जाते, 4 ने भाग जाते, 6 ने भाग जाते आणि 12 ने भाग जाते. म्हणजेच काय, तर 2 पेक्षा जास्त अवयव आहे. जास्त अवयव आहे म्हणून 12 ही एक संयुक्त संख्या आहे. बघा, त्यानंतर आणखी बघा, 12चे अवयव या ठिकाणी पण आपल्याला सांगितलेले आहेत. कोणकोणते सांगितले तर 1, 12ला 1 ने भाग जाते, 2 ने भाग जाते, 3 ने भाग जाते, 4 ने भाग जाते, 6 ने भाग जाते व 12 ने भाग जाते. म्हणजे एकूण 1, 2, 3, 4, 5 व 6 अवयव आहे. 6 अवयव आहे म्हणजेच किमान 3 पेक्षा जास्त अवयव आहे म्हणून 12 ही संयुक्त संख्या आहे. नेक्स्ट मध्ये या 4चे अवयव शोधूया. बघा, 4चे अवयव आताच बघितले आपण, काय तर 1, 2, 4 किमान 3 अवयव आहेत म्हणून 4 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. मग एकूण 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहे. बघा, 1 ते 100 दरम्यान आता जास्तीत जास्त बऱ्याच वेळा विचारलेले प्रश्न कसे विचारले जातात, तर 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहे तर त्या संख्या येतात बघा 25 आहे. 1 ते 100 दरम्यान एकूण 74 संयुक्त संख्या आहे. बघा, म्हणजे 1 ते 100 दरम्यान एकूण संयुक्त संख्या जर म्हटलं तर किती आहे, 74 आहे. 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. बघा, 1 जर म्हटलं तर मूळ संख्या पण नाही, कारण 1ला फक्त 1 नेच भाग जाते. पण मूळ संख्येचं म्हणणं काय आहे, 1 आणि स्वतः ती संख्या. असे किती अवयव झाले होते बघा, किमान 2 अवयव. 2 अवयव असते तर मूळ संख्या म्हटल्या जाते, पण 1चा एकच अवयव आहे मग किमान 2 नाही म्हणून मूळ संख्या सुद्धा नाही. आणि जर संयुक्त संख्या म्हणावयाचं तर किमान 3 किंवा 3 पेक्षा जास्त अवयव पाहिजे म्हणून 1ला संयुक्त संख्या पण म्हणता येत नाही, मूळ संख्या पण म्हणता येत नाही. मग एकूण 1 ते 100 पर्यंत 100 संख्या आहेत, त्यातील 25 ह्या मूळ संख्या आहेत, त्यातील 74 ह्या संयुक्त संख्या आहेत आणि 1 ही मूळही संख्या नाही, ही संयुक्तही संख्या नाही. नेक्स्ट, मूळ संख्येचे किमान 2 अवयव असतात. आताच बघितलं आपण, तर संयुक्त संख्येचे किमान 3 अवयव असतात आणि 1चा एकच अवयव आहे म्हणून 1 किमान 2 अवयव नाही म्हणून मूळ संख्या नाही, किमान 3 अवयव नाही म्हणून संयुक्त संख्या नाही आणि संयुक्तही नाही मूळही नाही, या व्यतिरिक्त आहे. त्यानंतर घेऊया जोड मूळ संख्या. मग आता पहिले बघूयात की जोड मूळ संख्या म्हणजेच काय, तर बघा, ज्या 2 मूळ संख्या दरम्यान 2चा फरक असतो. फरक म्हणजे त्यांच्यामधील वजाबाकी. फरक म्हणजे त्यांच्यामधील वजाबाकी. तर ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो
अशा जोडीला जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. काय म्हटलं? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, फरक म्हणजे त्यांची वजाबाकी, फरक असतो, अशा दोन मूळ संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. आणखी बघा काय म्हणतोय आपण? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असते, म्हणजे आपण जसे की 2, 3, 4, 5, 6 अशा क्रमागत जर लिहिल्या तर त्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते. दोन फॉर्म्युल्यानुसार एक तर त्यांच्यातील फरक 2 असते किंवा त्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते. अशा संख्यांच्या जोडीला मूळ संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्या असे म्हणतात. याचे काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. बघा काय म्हटलं? मूळ संख्या आहेत आपल्या, बघा 2, 3, 5, 7, 11, 13 डॅश डॅश डॅश. मग पहिल्यानुसार काय म्हटलं? ज्या दोन मूळ संख्यांदरम्यान क्रमवार ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांदरम्यान 2चा फरक असतो, बरोबर आहे. तर अशा जोडीला जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. मग क्रमागत काय करूया आपण? 3 आणि 5 घेऊ. मग यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी. 5 वजा 3 बरोबर येते 2. म्हणजे फरक किती आला बघा? 2चा फरक आला, म्हणून ह्या जोडीला म्हणायचे जोड मूळ संख्यांची जोडी. आणखी घेऊया 5, 7. बघा 5, 7 म्हणजे 7 वजा 5. मग 7 वजा 5 बरोबर उत्तर येते बघा 2. किंवा घेऊया 13, 11, 13ची जोडी, म्हणजे 13 वजा 11 बरोबर सांगता येते 2. म्हणजे थोडक्यात मूळ संख्यांची अशी जोडी की त्यांच्यातील फरक 2 येत असेल तर त्या जोडीच्या मूळ संख्याला जोड मूळ संख्यांची जोडी असं म्हटले जाते. किंवा त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते. बघा 3 आणि 5 मध्ये एक संयुक्त संख्या येते बघा 4. 5 आणि 7 मध्ये एक संयुक्त संख्या येते बघा 6. 11 आणि 13 मध्ये एक संयुक्त संख्या येते बघा 12. म्हणजे अशा प्रकारे ज्या दोन मूळ संख्यांच्या जोडीमध्ये एक संयुक्त संख्या असते अशा जोडीला जोड मूळ संख्यांची जोडी असं म्हटले जाते. किंवा ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते अशा जोडीला जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हटले जाते. नेक्स्ट 1 ते 100 दरम्यान एकूण 8 जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. बघा 1 ते 100 दरम्यान बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर 1 ते 100 दरम्यान एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत त्या मागतात 8. आणि कोणकोणत्या आहेत बघूया. बघा पहिली जोडी सांगता येते 3 ते 5. दुसरी जोडी 5, 7. तिसरी जोडी 11, 13. चौथी जोडी 17, 19. पाचवी जोडी 29, 31. सहावी जोडी 41, 43. बघा आणि प्रत्येक जोडीमध्ये काय झाला तर 2चा फरक. 5 वजा 3 बरोबर 2. 7 वजा 5 बरोबर 2. 13 वजा 11 बरोबर 2. 19 वजा 17 बरोबर 2. 31 वजा 29 बरोबर 2. 43 वजा 41 बरोबर 2. बघा ह्या 6 जोड्या. आणखी समोर सांगता येते बघा 7वी 59, 61. आणि 8वी जोडी सांगता येते बघा 71, 73. मग पाठच करून टाका. 1 ते 100 दरम्यान जोड मूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. किती? 8 जोड्या आहेत. मग पुढील पैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा. बघा मग जोड मूळ संख्यांची अट आताच बघितली आपण. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असेल किंवा ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असेल त्या जोडीला म्हणतो आपण जोड मूळ संख्यांची जोडी. मग ऑप्शन मध्ये बघा आता पुढील पैकी जोड मूळ संख्या, जोड आणि मूळ संख्यांची जोडी शोधायची. 3, 5 जोड मूळ संख्यांची जोडी आहे का तर होय. त्यानंतर 7, 8 जर म्हटलं तर एक संयुक्त संख्या आहे म्हणजे मूळ संख्याच नाहीयेत ना दोन्ही, म्हणजे ही नाहीये. 27, 29 मध्ये जर म्हटलं तर 29 ही
मूळ संख्याच नाहीये, मग जोड मूळचा विषयच नाही. त्यानंतर 31 37 ह्या दोन मूळ संख्या आहेत, पण यांच्यातील फरक 6 आला, म्हणजे ही पण जोडमूळ संख्यांची जोडी नाही, ही पण नाही. तर जोडमूळ संख्यांची जोडी सांगता येते पहिलीच 3 व 5. नेक्स्ट मध्ये घ्या, पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. आताच्या फॉर्म्युल्यानुसार दोन जोडमूळ संख्या आहेत ज्यांच्यातील फरक 2 आहे. मग ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 मध्ये 69 71 यांच्यातील फरक 2 आहे, पण 69 ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या आहे का? नाही, म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. 71 73 71 मूळ संख्या आहे, 73 मूळ संख्या आहे, त्यांच्यातील फरक सुद्धा 2 आहे, म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर 77 79, मग या ठिकाणी जर म्हटलं तर 77 मूळ संख्या नाहीये, म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी नाहीये. 89 91, आता ह्याही ठिकाणी जर म्हटलं तर 91 ही मूळ संख्या नाहीये, म्हणून ही पण मूळ संख्या जोडमूळ संख्यांची जोडी नाहीये. म्हणून जोडमूळ संख्यांची जोडी ही अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यातील फरक 2 आहे, ते आहे ऑप्शन नंबर 2 71 73, म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येते 2. नेक्स्ट, पुढील पैकी जोडमूळ संख्या नसणारी जोडी ओळखा. बघा, आता जोड मूळ संख्या नसणारी जोडी शोधायची आपल्याला. जोडमूळ संख्या असाव्यात का? नाही, नसणारी जोडी हेच आपलं उत्तर असेल. मग या ठिकाणी 59 61 जोडमूळ संख्या आहे, 41 43 जोडमूळ संख्या आहेत, 29 31 जोडमूळ संख्या आहेत. आता या ठिकाणी 53 जो मूळ संख्या आहे, 59 मूळ संख्या आहे, पण यांच्यातील फरक 6चा आहे. आपल्याला फरक जोडमूळ संख्यांसाठी कितीचा पाहिजे? तर 2चा पाहिजे. मग इथं 2चा आहे, इथं 2चा आहे, इथं 2चा आहे, पण इथं मात्र 6चा आहे, म्हणून ह्या मूळ संख्या आहेत पण जोड नाही. मग जोडमूळ संख्या नसणारी जोडी ही आहे, बरोबर आहे, म्हणजे जोडमूळ संख्यांची जोडी नाही, आणि हेच आपलं उत्तर आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूपही समजून घ्यायचं. नेक्स्ट, सहमूळ संख्या. मग आता सहमूळ संख्या म्हणजेच काय? तर ज्या 2 अथवा 2 पेक्षा अधिक, बघा, ज्या 2 अथवा 2 पेक्षा अधिक संख्यांमध्ये एक हा एकमेव सामायिक अवयव असतो, त्यांना सहमूळ संख्या असे म्हटले जाते. म्हणजे कोणत्याही 2 संख्या जर आपण त्यांचे अवयव शोधले तर त्यांच्यामध्ये एकच सामायिक अवयव असतो, आणि ती संख्या म्हणजे 1 हा असतो, आणि अशा जोडीला सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. मग काही उदाहरण घेऊया. बघा, 1 15 व 16 या सहमूळ संख्या आहेत, पण कशा प्रकारे शोधूया? बघा, मग सुरुवातीला 15चे अवयव, 15ला 1 ने भाग जाते, 3 ने जाते, 5 ने जाते, 15 ने जाते, म्हणजे 15चे अवयव 1 3 5 15. आता 16चे अवयव, मग 16चे अवयव जर म्हटले तर 16ला 1 ने जाते, 2 ने जाते, 4 ने जाते, 8 ने जाते, 16 ने जाते. पण असा सामायिक अवयव एक वरती पण आहे, की 15चाही अवयव निघाला, एक खालती पण आहे, म्हणजे 16चा पण अवयव निघाला. या व्यतिरिक्त सारखे आहेत का? नाही. मग वरती 3 आहे 15ला, पण खाली नाहीये. वरती 5 आहे, पण खाली नाहीये. वरती 15 खाली नाहीये, खाली 2 वरती नाहीये, खाली 4 वरती नाहीये, खाली 8 वरती नाहीये, खाली 16 वरती नाहीये. म्हणजे 2 ठिकाणी सामायिक एक ही एकमेव अवयव असतो. तर अशा जोडीला म्हणजे 15 व 16च्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. लक्षात घ्या. नेक्स्ट मध्ये घेऊया त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? तर क्रमवार 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे कुठल्याही 2 क्रमवार संख्या जर घेतल्या आपण, बघा, मग उदाहरणार्थ या ठिकाणी आपण 2 आणि 3
या दोन क्रमवार संख्या घेतल्या, मग त्यांचा गुणाकार केला आणि त्याची निमपट म्हणजे 2 ने भागलं, तर उत्तर मिळते बघा आपल्याला 2, 2 कटले 3 आणि या 3 लाच म्हणावे बघा त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय म्हणतोय आपण बघा, तर ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस दोन क्रमवार 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. जसे की त्या त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत मग 1, 3, 6, 10, 15, 21 या त्रिकोणी संख्या आहेत. मग त्या कशा कशा आणि एक दोन उदाहरण घेऊयात आपण. बघा दोन क्रमवार संख्या घेऊयात बघा आपण 3, 4. मग या 3, 4 चा गुणाकार केला आणि त्याची निमपट म्हणजे त्याला 2 ने भागले, म्हणजेच काय वरती 4 त्रिक 12 भागीला 2 म्हणजे 6. दुसरी त्रिकोणी संख्या काय सांगता येते आपल्याला इथं 6. त्यानंतर जर म्हटलं तर 4 गुणिले 5 बघा, मग ची निमपट मग बे एके बे दुने 4 म्हणजे 2 गुणिले 5 बरोबर सांगता येते बघा 10. म्हणजे थोडक्यात 1, 3, 6, 10, 15, 21 या त्रिकोणी संख्या आहेत. आणि त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, तर कुठल्याही दोन क्रमवार संख्या घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट म्हणजे त्याला 2 ने भागायचे, मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते. मग त्रिकोणी संख्येचा पाया शोधणे. मग सुरुवातीला पाया म्हणजेच काय बघा, आपण जर दोन क्रमवार संख्या घेतल्या 4 गुणिले 5 ह्याची निमपट म्हणजे भागीला 2, मग 4 पंच 20 भागीला 2 म्हणजे सांगता येते 2 10 20. या 10 ला काय म्हणतोय बघा आपण त्रिकोणी संख्या. मग ही जी त्रिकोणी संख्या आहे, ज्या दोन क्रमवार संख्यांचा आपण गुणाकार केला म्हणजे या ठिकाणी 4 गुणिले 5 ह्यातील पहिली संख्या हा पाया असतो. म्हणजेच काय, तर 10 या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे पहिली संख्या 4 सांगता येते. आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा काय म्हटलं आपण, क्रमवार 2 संख्यांमधील पहिली संख्या हा त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे क्रमवार 2 संख्या होत्या 4, 5 यातील पहिली संख्या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं. आता हा पाया पण शोधता येते. मग जर काही त्रिकोणी संख्या दिल्या तर त्यांचा पाया कसा शोधावा याचा या ठिकाणी लक्षात घ्या. बघितलंच आपण 3 या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे 2 आहे. या ठिकाणी 3 ही त्रिकोणी संख्या असो 2 हा पाया आहे. त्रिकोणी संख्येचा पाया शोधणे म्हणजे 2 फॉर्म्युला आहेत. फॉर्म्युला नंबर 1 काय सांगता येते, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करून ती कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे हे शोधावे व त्यातील पहिली संख्या हा पाया असतो. एक उदाहरणच घेऊया. पहा दोन क्रमवार संख्या 6 गुणिले 7 भागीला 2 बघा, मग 6 गुणिले 7 म्हणजे 6 7 42 भागीला 2 बघ, बेदुनी 4 बे एके बे 21. मग आता काय, तर या 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधावयाचा. मग तो कसा शोधावयाचा, तर सुरुवातीला दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करू म्हणजे या त्रिकोणी संख्येची दुप्पट येते बघा 21 गुणिले 2 म्हणजेच 42. काय केलं, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करून ही दुप्पट कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे हे शोधावे. मग ही 21 या त्रिकोणी संख्येची दुप्पट 42 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे, तर 6 गुणिले 7 त्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. मग हे शोधावे व त्यातील पहिली संख्या म्हणजे 6 व 7 मधील पहिली संख्या हा दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणून 21 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते बघा या ठिकाणी 6. हा पहिला फॉर्म्युला. आता फॉर्म्युला नंबर 2 बघूया.
म्हणजे दोनही माहिती असावेत आपल्याला. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करू. दुपटीस लागून असलेली मागील पूर्ण वर्ग संख्याचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग आपण आत्ताच्याच प्रकारे घेऊया. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधूया. मग 21 ही त्रिकोणी संख्या हिची दुप्पट करावी. ही येते बघा 42 आणि मग 42च्या मागील पण पूर्ण वर्ग संख्या ती सांगता येते बघा 36 आणि या 36 चे वर्गमूळ 6 हाच त्रिकोणी संख्या 21 चा पाया आहे. बघा त्रिकोणी संख्या 21 चा पाया काय सांगता येते आपल्याला तर 6 आहे फॉर्म्युला नंबर 2 नुसार. बघा 3 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग आताच बघितल्याप्रमाणे दोन्ही फॉर्म्युलानुसार घेऊया. फॉर्म्युला नंबर 1 सुरुवातीला काय करा दिलेली त्रिकोणी संख्या म्हणजे 3 ची दुप्पट करा. मग 3 दुने 6 आणि मग ती दुप्पट कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे आलेले 6 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे तर हे 2 गुणिले 3 ह्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. ह्यातील पहिली संख्या 3 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 2. किंवा दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार दिलेल्या त्रिकोणी संख्येची म्हणजे 3 ची दुप्पट करू. दुप्पट केली 6. या दुपटीच्या मागील पूर्ण वर्ग संख्या शोधा ती येते 4. मग या 4 चे वर्गमूळ शोधा ती येते 2 म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते बघा 2. दोनही फॉर्म्युले आपल्या लक्षात असावे. बघा 6 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग 6 या त्रिकोणी संख्येचा पाया फॉर्म्युला नंबर 1 नुसार दिलेल्या त्रिकोणी संख्येची म्हणजे 6 ची दुप्पट करूया. मग ती येते 12 आणि मग हे 12 कोणत्या दोन क्रमवार संख्याच्या गुणाकार रूपात लिहिता येतात तर 3 गुणिले 4 आणि यातील पहिली संख्या म्हणजे 6 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार जर म्हटलं तर सुरुवातीला दिलेली त्रिकोणी संख्या 6 ची दुप्पट करा ती येते 12 आणि 12च्या मागे पूर्ण वर्ग संख्या 9 आणि या 9 चे वर्गमूळ म्हणजे 3 हा त्रिकोणी संख्या 6 चा पाया आहे दोन्ही फॉर्म्युल्यानुसार. नेक्स्ट एक्झाम्पल 10 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग 10 या त्रिकोणी संख्येचा पाया सुरुवातीला 10 ची करूया दुप्पट. मग 10 दुने 20 मग 20 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे 4 गुणिले 5 म्हणून ह्यातील पहिली संख्या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे तो 4. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही शोधून बघा आणि त्याचं उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. मग या ठिकाणी काय आलेले उत्तर बघा 4 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. समोर घेऊया 15 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग आता 15 या त्रिकोणी संख्येचा पाया जर म्हटलं तर 5, 6, 7 व 8 यापैकी कोणता आहे हे तुम्ही दोन्ही फॉर्म्युल्यानुसार शोधा आणि दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग तो यापैकी 5, 6, 7, 8 पैकी तुम्ही दोन्ही फॉर्म्युल्यानुसार शोधा आणि त्याचे उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या नावासह टाका. नेक्स्ट 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. हाही तुमच्यासाठी स्वाध्याय आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये त्याचे उत्तर टाका. नेक्स्ट मध्ये त्रिकोणी संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखविता येते. म्हणजे कुठलीही त्रिकोणी संख्या ही ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखविता येते. ही झाली पहिली त्रिकोणी संख्या. त्यानंतर आणखी त्रिकोणी संख्या जर म्हटलं 6 तर कशी दाखवता येते बघा 1 त्यानंतर 2 3 4 5 6 म्हणजे त्रिकोणी संख्या ह्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत अशा प्रकारे दाखविता येतात. नेक्स्ट चौरस संख्या. मग आता कोणत्याही संख्येला
त्याच संख्येने गुणून मिळणारी संख्या ही चौरस संख्या असते. जसे की 4, या 4ला 4नेच गुणलं, उत्तर आले 16 आणि 16 ही एक चौरस संख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणून मिळणारी संख्या ही चौरस संख्या असते. म्हणून 4ला 4नेच गुणून मिळालेली संख्या 16 ही चौरस संख्या आहे. आणि चौरस संख्या ह्या सुद्धा चौरसाकार ठिपक्यांच्या मांडणीत दाखविता येतात. त्रिकोणी संख्या त्रिकोणी ठिपक्यांच्या मांडणीत, तर चौरस संख्या चौरसाकार ठिपक्यांच्या मांडणीत दाखविता येतात. याचं एक उदाहरण बघा. आता 4 ही त्रिकोणी संख्या, 4 ही त्रिकोणी संख्या कशी मांडता येते बघा. 4 नाही तर 4 गुणिला 4 बरोबर 16. 16 ही त्रिकोणी संख्या अशा मांडणीत दाखवता येते. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अशी चौरसाकार ठिपक्यांच्या मांडणीत 16 ही चौरस संख्या मांडल्या गेली. जर आपल्याला 4 असेल म्हणजे 2 गुणिला 2 बरोबर 4, तर 4 कशी दाखवता येईल. 1 2 3 4 अशी चौरसाकार ठिपक्यांच्या मांडणीत दाखविता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशा प्रकारे आज मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या हा प्रकार शिकलेलो आहे. आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल, व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडला असेल अशी आशा करूया. तर हा व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. पाहताना जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून ह्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना त्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकाल. तर राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.